वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पण नाव घेतलंय। यंदा अंजलीताई दमानिया यांच्या रडारवर आहेत मुख्यमंत्री पण। मला असं वाटतं की ज्या देवेंद्र फडणवीसांकडनं 2011 साली मी अपेक्षा ठेवली होती की ते सिंचन घोटाळ्यावर योग्य ती कारवाई करतील। अगदी त्यांनी प्रत्येक भाषणात म्हटलं होतं की चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग, आम्ही अजित पवारांबरोबर काय करणार, सिंचन घोटाळ्यात काय करणार, तर त्यांना सगळ्यांना जेलमध्ये पाठवणार असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस जेव्हा एकदा नाही त्यांच्याबरोबर 3 वेळा शपथविधी करतात, तेव्हा बघून प्रत्येक माणसाला अतिशय दुःख होतं की हे तेच व्यक्ती होते का की ज्यांनी महाराष्ट्राला आश्वासन दिलं होतं की त्याच्या विरुद्ध कारवाई होईल, पण तसं होताना दिसलं नाही। एकदा नाही 3दा दिसलं नाही। त्यामुळे मला त्यांच्याकडनं आता कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही। हे एकदाच नाही, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात तेच झालं, जरांदेश्वरांची जी चौकशी चालू होती, ईडीची चौकशी, त्यातही तेच झालं, धनंजय मुंडेंच्या वेळेस सुद्धा तेच झालं। त्यामुळे मला त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा बिलकुल नाही। म्हणून मी एकदा नाही 2दा नाव घेऊन सांगितलं की आता हे सगळे त्यांचे मित्र झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं मला काहीच अपेक्षा नाही।